मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये दाखल झालेले आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ते सहभागी होणार आहेत। 20 ते 24 जानेवारी दरम्यान मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावर असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। आणि दाओसमध्ये आता महाराष्ट्रासाठी नेमक्या कोणत्या मोठ्या गुंतवणुका आता केल्या जातात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण दाओसमध्ये गेल्यानंतर मोठ्या गुंतवणुका केल्या जातात आणि महाराष्ट्रासाठी किमान राज्यासाठी ही मोठी खरतर परिषद असते आणि यामध्ये आता या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी फडणवीस दाखल झाले। Companies and there has been a fruitful dialogue. So I think that the dialogue will end up into MOUs. But having said that, I will tell you the exact number day after tomorrow. Can you give us the name of the company on which you are talking? Just wait for some time. Let the suspense unfold. Thank you, sir. तर महाराष्ट्रासोबत मोठे एमयू केले जातील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मात्र आपण लवकरच या एमयूची संख्या सांगू आणि आकडेवारी जाहीर करू असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलाय। म्हणजेच राज्यामध्ये मोठी गुंतवणूक केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। तर देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर आहेत आणि ते दाओसमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं दाओसमध्ये जोरदार स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहेत। I will tell you the exact number day after tomorrow.